केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून श्रमसंहिता अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे। श्रमसंहिता कामगार हिताच्या व अधिकारांवर गदा आणणार आहे, ज्यामुळे देशातील कोट्यवधी कामगार कर्मचारी मोठ्या प्रमाणात असुरक्षित व बेरोजगारीच्या खाईत ढकलले जाणार आहे। अशा भावना व्यक्त करत समान कामाला समान वेतन, पेन्शन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी यासारख्या सुविधांपासून ते वंचित राहणार असल्याने सिटू संघटनेच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली आणि या निर्णयाला आपला कडाडून विरोध देखील दर्शवला। श्रमसंहिता रद्द झाल्याच पाहिजे। आणि या सरकारचे करायचे काय? और मोदी सरकार होश में आओ, और होश में आके बात करो। केंद्र सरकारने कामगारांच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून ज्या 44 किमान जे कायदे होते कामगारांच्या हिताचे ते रद्द करून त्या ठिकाणी 4 श्रमसंहिता अंमलात आणण्याचा या 1 एप्रिल 2026 पासून सरकारने निर्णय घेतलेला आहे। खरं म्हणजे हा निर्णय हा कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधातला निर्णय आहे, त्यांच्यावर परिणाम करणारा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे या देशातील कोट्यवधी कामगार हे बेरोजगार आणि असुरक्षित होणार आहेत। त्यामुळे या 4 श्रमसंहितेला आमचा CI2 संघटनेचा तीव्र विरोध आहे आणि आज या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि हा आजचा काळा दिवस आहे कामगारांच्यासाठी, म्हणून आज आम्ही हा काळा दिवस या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही आमच्या संघटनेचं निवेदन हे माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पाठवलेलं आहे। सरकारनं हा 4 श्रमसंहितेचा जो घेतलेला निर्णय तो तातडीने मागे घ्यावा अशी आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं सरकारला आम्ही आवाहन केलेलं आहे। आज 1 एप्रिल पासून सरकारने जे 4 श्रमसंहिता लागू करण्यास निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्याची मागणी आम्ही कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे। निवेदन त्या संदर्भात सादर केलेले आहे। तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी, आशा वर्कर, अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना जे ग्रॅज्युइटी मंजूर केलेली होती ती सुद्धा अजून अंमलात आणलेली नाहीये, ती लवकरात लवकर अंमलात आणावी आणि आमच्या मानधनामध्ये जे केंद्र सरकारने वाढ केल्याचा जो निर्णय दिला होता तो सुद्धा अजून अंमलात आणलेला नाही, त्यावर सुद्धा लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि अंमलात आणावा याबाबत आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आणि याबाबत आणि 1 एप्रिल श्रमसंहिताबाबत जो निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा रद्द करण्यात यावा, म्हणजे जेणेकरून जे कामगार आहेत त्या कामगारावर कुठलीही गदा येणार नाही, त्यांचे जे हक्क आहेत ते हक्क मिळवून देण्यासाठी हा जो आम्ही निर्णय घेतलेला निषेध व्यक्त केलेला आजच्या दिवशी। मी अर्धवेळ परिचर छाया संजय खंडारे। केंद्र सरकारने जे 4 श्रमसंहिता आणल्या आहेत त्यामुळे आमच्यावर खूप अन्यायाचे हे होते, कारण पहिलेच आशा वर्कर, गट प्रवर्तक तसेच अर्धवेळ परिचर या अल्प मानधनावर काम करत असतात आणि त्या अल्प मानधनावर काम करत असताना जर सरकारने हा अन्याय केला तर सर्वच रोजगारांचा याच्यावर पोटीक बसणार आहे। त्याच्यामुळं आम्ही तरी आज हे 1 एप्रिल रोजी त्याच्यासाठीच काळा निषेध सरकारसमोर ठेवला आहे की गोरगरीब पोट भरते तर त्यांना भरू द्यावा, त्यांना न्याय द्यावा, हीच एवढी आमची विनंती आहे। आणि त्या विनंतीनुसार आज आम्ही कलेक्टर ऑफिसला काळा दिवस म्हणून 1 एप्रिल रोजी निवेदन सादर केलेलं आहे। याची सरकारने दक्षता घ्यावा हेच आवाहन मी संघटनेकडून आणि आमच्या सर्व महिलांकडून सरकारला करत आहे।